नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आज सकाळी तर अंघोळसुद्धा झाली नव्हती आणि हा असा आवाज कुत्र्याचा कुई कुई ऐकू येत होता, कारण याला कुत्र्याने भरपूर दात बुडवले होते. हे छोटंसं पिल्लू होतं. मी झोपेतून उठून बघते तर हे असं दिसलं मला, रक्त येत होतं, लय ओरडत होतं हे. म्हणून सकाळी ह्याची माया करण्यासाठी मी गेले, तोवर आमचं कुत्रं लय जवळ येत होतं. त्याला एक दगड हाणावं म्हटलं, ही लांब घेऊन पळायला लागले. त्याला हाणलं आणि नंतर बघा ह्याची अवस्था बघा, किती कंडिशन बेकार झाली. ह्या हळदसुद्धा टाकू देत नव्हतं मला. त्याला म्हणलं असं करू नको बाबा, थांब मला हळद टाकू दे. आणि हळद टाकते तर ते बघा घाबरायला किती लागले. त्याचा जीव म्हणजे त्याला एवढे दात बुडाले होते की काय सांगू नका. ते जवळ यायचं सुद्धा डेअरिंग नव्हतं होत त्याचं. असं लांबनच हळद टाकत होते. मला हातसुद्धा लावू वाटत नव्हता. पण काय करायचं, जीव राहत नाही ना. असा मुकं प्राणी बघितले की त्याला हळद टाकली तर ते जाऊन पडलं कोलमडून तिकडंच. मग म्हणलं असू दे आता, कसं बसं तर अजून थोडी हळद टाकावं. असं करत करत सगळं चालू होतं माझं. इकडे एक कुत्रा आहे, इकडं पण कुत्रा आहे. आता काय करावं ह्यालाच कळेना झालं. ते कुत्रं लय घाबरलं होतं बरं का. आमची कुत्री लय कडू आहे ती. आमच्या कुत्र्याने नव्हतं फाडलं याला, दुसऱ्याच्या कुत्र्याने फाडलं होतं. आणि ह्या घर बघून घराच्या आडोशाला आलं होतं. मुक्या प्राण्याला घरच आहे कसं कळलं असेल सांगा बघू. सगळ्या रानातनं हळद केली ती मी ह्याच्या अंगावर टाकता टाकता. जाऊ दे म्हणलं, असं दे, मुक्या प्राण्याचा जीव वाचला तरी तेवढंच बरं आहे. तर हे कुत्रा आज दिवसभर इथंच बसणार आहे. अंगाला हातसुद्धा लावू देत नाही. मला उचलून घरी न्यायचं होतं याला, पण काय करू, ह्या अंगाला हातच लावू दे नाही तर. चला टाटा बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तुम्ही पण अशी सेवा करा मुक्या प्राणी.